मित्रांनो, माझ्या पाठीमागे हापसा दिसतोय का तुम्हाला? हा पाण्याचा हापसा आहे. या हापशावरून माझ्या कुटुंबातील लहान मुलं व मी आम्ही सर्वांनी मिळून वृक्ष लागवड केली. त्या वृक्ष लागवडीला पाणी अवेलेबल केलं. सर्वांनी जसे मिळेल तसे त्या भांड्याने पाणी आणून इथे वापरलं आणि आज ती झाडं कमीत कमी 10 ते 12 वर्षाची झालेली आहेत. तर आता हे पिंपळाचं झाड आहे, हे चिंचचं आहे, तिकडे 1-2-3 चिंच आहेत, सीताफळ आहे, रामफळ आहे, केळीसुद्धा लावलेली, शेवग्याचं झाड आहे, ही जांभळ आहे. आता फळे लागतात. 2-4 वर्ष झालं आम्ही सर्वजण त्याची फळेही खातो. इथे आंबा आहे. असंच याच्या पलीकडे गेलं, जसं आपण जंगलात फिरतो तसं एक छोट्याच्या जागेत वृक्ष लागवडीचा प्रयत्न केला. तो माझ्यासाठी नाही, पण मला भविष्यासाठी, की माझी जी काही पिढी आहे त्यांना आपलं काहीतरी देणं आहे आणि आपण निसर्गाचं काहीतरी देणं लागतो. तर आपण शेवटच्या क्षणी आपण काहीतरी चांगलं कार्य केलेलं आहे असं मनाला एक समाधान मिळतं. आपला मृत्यू जरी झाला तर याचा फायदा अनेक जणांना होणार आहे. यातून ऑक्सिजन मिळेल, सावली मिळेल. एवढा मोठा उन्हाळा झाला, पण मला मित्रांनो खरंच ह्या झाडांमुळे उन्हाळाच जाणवला नाही. हे माझं घर जे आहे पत्र्याचं शेड, आज ह्या पत्र्याच्या शेडमध्ये किती गरम होत असेल. आता एवढा कडक उन्हाळा आहे, तरी पण ह्या झाडामुळे मला खूपच थंडावा मिळाला. आता हा थंडावा माझ्यासाठी तर आहेच, पण मित्रांनो तुम्हीसुद्धा आता येणारा पावसाळा आहे, यात कुठेतरी जिथे जागा मिळेल तिथे 2 झाडे लावा, ती जगवा. कारण मुलाबाळांसाठी तुम्ही इस्टेट म्हणून बंगला, गाडी, पैसा सर्व काही द्याल, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, ऑक्सिजन तर मिळणारच नाही भविष्यात, सावलीही बघायला मिळणार नाही. कारण डेव्हलपमेंटच्या नावाखाली आपण वृक्ष तोडत आहोत आणि आयुष्याची भाकरी जर कोण देईल तर हे वृक्षवल्लीत देणार. एवढं लक्षात राहू द्या. माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला तो कमेंटमध्ये सांगा.